तर पाहूयात पुढची महत्त्वाची बातमी। जैन मुनी नयन पद्मसागर यांनी महाराणी ताराराणीबद्दल केलेल्या एका दाव्याचा जैन मुनी निलेश चंद्र यांनी चांगलाच समाचार घेतला। तर राजकीय नेत्यांनी देखील जैन मुनींनी नयन पद्मसागर यांच्यावर टीका केली आहे। पाहूयात नयन पद्मसागर यांनी नेमकं काय विधान केलं होतं। एक और जैन रानी का उदय हुआ, ताराबाई देवी, और उन्होंने युद्ध की सुकान ली। नयन पद्मसागरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचायला आहोत। या लोकांना कुठल्याही लढाईचा इतिहास नाही। आपण दिलगिरी व्यक्त करा आणि मोठ्या मनाने ते विधान मागे घ्या। कुठल्याही संदर्भामध्ये न बसणारं असमर्थनीय वक्तव्य आहे। जैन मुनी नयन पद्मसागर यांच्या एका वक्तव्यानं चांगलाच वाद निर्माण झालाय। महाराणी ताराराणी यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर नयन पद्मसागरांवर टीकेची झोड उठते। जैन मुनी निलेश चंद्र यांनीही पद्मसागर यांच्यावर हल्लाबोल केला। पद्मसागर यांच्याकडून मराठी मारवाडी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप त्यांनी केला। एवढंच नव्हे तर पद्मसागरांना निलेश चंद्र मुनींनी इतिहास वाचण्याचा सल्ला देत टोलाही लगावलाय। हमारे लोगों को पकड़ पकड़ करके खोलते हुए तेल में तला गया, और ऐसे समय के अंदर एक और जैन रानी का उदय हुआ, ताराबाई देवी, और उन्होंने युद्ध की सुकान ली और औरंगजेब को परास्त करके धूल चटाने का काम एक जैन रानी ने किया। ये इतिहास जैन महिलाओं का इतिहास है, ये कायरो का इतिहास भारत का कभी नहीं होता। हा नयन पद्मसागरनी यांनीच वाद काढलेला आहे। हा मुरगीच्या चक्करमध्ये पुरा जैन समाजाला भ्रमित केलेला आहे। मराठी आणि मराठीचा वाद ह्याच मुनीने काढलेला आहे। त्यांचा पुरा सपोर्ट त्यांना मंगल प्रभात लोढा करत आहेत, आणि अशी विधान जे करत असेल हे चुकीचं विधान आहे। म्हणजे पुन्हा तुम्ही मराठी आणि मारवाडीचा वाद करताय। मी सर्व लोकांना, महाराष्ट्राच्या जनताला सांगतो की नयन पद्मसागरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचायला आहोत। नयन पद्मसागर यांच्या विधानानंतर राजकीय नेत्यांनी देखील त्यांच्यावर निशाणा साधला। पद्मसागर यांना कोणत्याही लढाईचा इतिहास माहीत नसल्याचं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलं। तर विनाकारण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं प्रकाश आबिटकर म्हणाले। या लोकांना कुठल्याही लढाईचा इतिहास नाही, त्यामुळे कुठेतरी आपलं नाव घुसवावं। साधं आपण बघितलं तर भारतीय सैन्यात मराठा रेजिमेंट आहे, जाट रेजिमेंट आहे, राजपूत रेजिमेंट आहे, सगळ्या रेजिमेंट आहेत, पण जैन रेजिमेंट नाही। सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन ताराराणींचा इतिहास खूप मोठा आहे, महाराष्ट्राला देशाला दिशादर्शक आहे। त्यामुळे अशा गोष्टींकडे आपण सगळ्यांनी लक्ष देण्यापेक्षा सुद्धा ताराराणींचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा जेवढा इतिहास पराक्रमी आहे तेवढंच ताराराणी। कारण मी कोल्हापूरचा आहे, कोल्हापूरच्या गादीनं जो काही इतिहास केला, एक महिला असून सुद्धा ज्या पद्धतीनं लढवय्या झाशीच्या राणीच्याही पेक्षा चांगल्या पद्धतीचं काम त्यांचं जे आहे ते इतिहास आम्हाला त्यांच्यासमोर आणायचं आहे। त्यासाठी आम्ही जाऊ। मला असं वाटतं की हे वाद निरर्थक आहेत, याच्यापेक्षा सुद्धा त्यांचं कर्तृत्व, शौर्य खूप महत्त्वाचं आहे, आणि ते आम्ही समाजासमोर आणू। डबेवाला संघटना आणि आम्ही गिरगावकर संघटनेनं देखील नयन पद्मसागर यांच्यावर टीकास्त्र डागलाय। पद्मसागर यांनी मराठ्यांच्या इतिहासाची मोडतोड करू नये असा इशारा डबेवाला संघटनेच्या सुभाष तळेकर यांनी दिला। तर आम्ही गिरगाव संघटनेच्या गौरव सागवेकर यांनी देखील नयन पद्मसागर यांचा समाचार घेतलाय। आमची जैन मुनी नयन पद्मसागर यांना विनंती आहे, आपण प्रवचन करा, लोकांना चांगला उपदेश द्या, वरून मराठ्यांचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न करू नका। आपण जे विधान केलेलं आहे ते विधान आपण मागे घ्या। आपण दिलगिरी व्यक्त करा आणि मोठ्या मनाने ते विधान मागे घ्या, अशी आमची विनंती आहे। ताराराणी या हंबीरराव मोहिते यांच्या कन्या, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या त्या सुनबाई, छत्रपती राजाराम यांच्या त्या पत्नी होत्या। ह्यांना कुठे अर्ध्या गावचं का माहिती नाही, काय नाही। 10-12 वर्षापूर्वी बघितलं तर फक्त जय शिवरायकडून आपला महाराष्ट्र आता जय श्रीरामकडे नेला गेला। इतिहासाची मोडतोड करून कोणाला तरी छत्रपती महाराजांच्याबद्दल जे महाराष्ट्रात आणि मराठी माणसाला मनात प्रेम आहे ना, ते त्यांना बाजूला काढून हळूहळू त्यांना जय जिनेंद्रकडे न्यायचं आहे, म्हणून त्यासाठी फक्त ते खेटेबिटे घालतात आणि काहीतरी आरोप करतात। छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी ताराराणी यांनी 25 वर्ष औरंगजेबाशी लढा दिला आणि त्याला जेरीस आणलं। महाराणी ताराराणी या छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी आणि सरसेनापती हंबीरराव मोहितेंच्या कन्या। महाराणी ताराराणी यांनी राजाराम महाराजांच्या निधनानंतर मुघलांविरोधात लढा दिला। छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर ताराराणींनी मराठा साम्राज्याची धुरा हातात घेतली।
तारा राणी या जैन धर्मीय नसून मोहिते कुटुंबात त्यांचा जन्म झाला त्या मराठा होत्या. कुठल्याही संदर्भामध्ये न बसणारं असमर्थनीय वक्तव्य आहे. इतिहासाचा जर का अभ्यास केला आणि कागदपत्रांचा संदर्भ बघितला तर हे कुठल्याही पद्धतीने समर्थन न करण्यासारखं वक्तव्य आहे आणि त्याचा आम्ही मोहिते कुटुंबीय पूर्णपणे निषेध करतो, खंडन करतो आणि हे वक्तव्य जैन मुनी नयन महाराजांनी मागे घ्यावं अशी आम्ही त्यांना आत्ता विनंती करत आहे. कबूतरखान्यावरूनही जैन आणि मराठी असा वाद पाहायला मिळाला होता. मात्र आता नयन पद्मसागर यांनी मराठा असलेल्या तारा राणी या जैन धर्मीय असल्याचं सांगितल्यानं वाद निर्माण झालाय. त्यामुळे त्यांना इतिहास वाचण्याचा सल्ला देत राजकीय नेते आणि जैन मुनी निलेश चंद्र यांनी टीका केली. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.